प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावांचे प्रेम नमस्कार। आज के दिन है 24 डिसेंबर 2024 मंगळवार। चांगल्याने वाईटावर मात करा, वाईटावर मात करू नका तर चांगल्याने वाईटावर मात करा। रोमन्स 12 अध्याय 21 वचन। चांगला नेहमी जिंकतो, सत्याचा विजय होतो, सत्यवाद नेहमीच भरभराटीला येईल, वाईट आणि खोटेपणा अयशस्वी होईल। मनुष्याला आयुष्यभर पाप, वाईट जग आणि सैतान यांच्याशी लढावे लागते। प्रेषित पौल म्हणतो की आपल्याला संघर्ष करावा लागेल। त्यांची आयुष्याबद्दल तो म्हणतो, मी चांगली लढाई लढली आहे, मला माझ्या मते 2 कायदे कार्यरत आहेत, आत्म्याची नियम आंतरिक मनुष्य जो चांगले करू इच्छितो आणि माझ्या देहातील दुसरा नियम माझ्या आत्म्याची नियमाविरुद्ध लढतो। या युद्धामध्ये आपण कसे जिंकू? पौलाने आपल्याला दिलेला सल्ला म्हणजे वाईटावर चांगल्याने मात करा। वाईटाची शक्ती असते, त्याच वेळी गुडमध्ये मोठी शक्ती असते। सर्व वाईट शक्ती सैतानाकडून येतात, जो लबाड आणि चोर आहे, परंतु प्रत्येक चांगली देणगी आणि प्रत्येक परिपूर्ण देणगी वरून आहे आणि प्रकाशाच्या पित्याकडून खाली येते। देहाची वासना, जीवनाचे अभिमान आणि जगाची अश्लीलता या सर्व गोष्टी दुष्ट शक्तीशी जोडल्या जातात। या सर्व गोष्टी आपल्याला ख्रिस्तांच्या मार्गापासून दूर करतात, शारीरिक सुखे दाखवून आपले लक्ष विचलित करतात आणि शेवटी आम्हाला नरकात नेतो। म्हणून देवाची मुलांनी नेहमी वाईटाची द्वेष केला पाहिजे आणि चांगले करायला शिकले पाहिजे। वाईटावर मात करता येत नाही। प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाचा विचार करा, तुमच्या शत्रूवर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्याने आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यासाठी चांगले करा आणि जे तुमचा द्वेष करतात आणि तुमचा छल करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। जो तुमच्या उजव्या गालावर चापट मारतो, दुसराही त्यांच्याकडे वळवा। अशा गोष्टी करून तुम्ही वाईटावर चांगल्याने मात करू शकता। प्रभू येशूच्या पृथ्वीवरील सेवाकालात सर्व वाईट शक्तीने त्यांच्या विरुद्ध युद्ध केले। सर्व पुरुषी, सदुकी आणि शास्त्री त्यांच्या विरुद्ध उठले, पण येशू चांगले करत फिरला। त्याने भुकेल्यांना जेवण दिले, त्याने कुष्ठरोगियांना शुद्ध केले, त्याने आजारी लोकांना बरे केले। तो सर्व वेळ चांगले करत फिरत असे। अजून लोक आणि दुष्कृत्य तुमची नजरेत शक्तिशाली दिसतील, परंतु ते सर्व लवकरच नष्ट होतील आणि अदृश्य होतील। मग तुम्हाला चांगल्या सगळ्या वाईटावर विजय मिळवणारे म्हणून पाहिले जाईल। देवाची मुलांनो, तुम्ही जे घोषित करता की परमेश्वर चांगला आहे, त्याने नेहमी चांगले केले पाहिजे। वाईटासाठी वाईट परत करू नका, मग पर्वताप्रमाणे तुझ्या विरुद्ध उभे राहणारे सर्व वाईट बर्फासारखे वितळेल। पुढील चिंतनासाठी श्लोक, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही न्याय आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही चांगले अहवाल आहे, जे काही सद्गुण असेल आणि काही प्रशंसनीय असेल, तर या गोष्टीचे ध्यान करा। फिलिप्पियर 4 अध्याय 8 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी बघू 1 अध्याय से 3 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 15 अध्याय। धन्यवाद।